मी अंबरनाथ नगर परिषदेचे रिटर्निंग ऑफिसर ज्यांनी हे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांच्यातर्फे मी माझं वकीलपत्र 13 अपीलमध्ये दाखल केलं होतं। कुलगाव बदलापूरसाठी ते शेलार वकील होते आणि त्याच्यामध्ये टोटल 19 इलेक्शन अपील दाखल झाले होता। त्याच्यामध्ये फक्त एकच अपील अलाउ केलेलं आहे, ते पण त्याच्यामध्ये आरोची इनॲडव्हर्टेंटली चूक झाल्यामुळे त्याचं रिजेक्ट करायचं होतं, त्याचं ॲक्सेप्ट केलं होतं। म्हणून आम्ही स्वतःहून सांगितलं की हा चुकीने झालेला आहे तर अपील अलाउ करायला हरकत नाही। नाही, त्याच्यामध्ये जे ॲक्सेप्ट केलं होतं त्याच्यामध्ये प्रपोजरची सही नव्हती, म्हणून ते प्रपोजरची सही अनिवार्य असल्यामुळे ते चूक सबस्टॅन्शियल नेचरची असल्यामुळे ते बाद करायला पाहिजे होतं, पण त्याचं ॲक्सेप्ट केलं होतं। युक्तिवाद असं झालं होतं की स्क्रुटिनीच्या वेळी आरोनी काय काय चूक असेल तर त्याच्यामध्ये ते नामनिर्देशन पत्राची चांदणी करताना काय करायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये असं होतं की काही काही नामनिर्देशन पत्रामध्ये प्रपोजर आणि कॅन्डिडेटची सह्या नव्हता आणि ती महत्त्वाची बाब असल्यामुळे ते या कारणासाठी ते बाद केलेले आहे। आणि काही याच्यामध्ये ॲक्सेप्ट केलेलं त्यांच्याविरुद्ध पण अपील दाखल केलं होतं। त्याच्यामध्ये मुख्यतः ते भारतीय जनता पार्टीतर्फे ज्यांनी निवडणूक लढवली, निवडणूकसाठी नामनिर्देशन पत्र भरलं होतं, त्याच्यामध्ये कमल चिन्ह फक्त लिहिलं होतं आणि बाकीचं त्यांनी निरंग किंवा नील लिहिलं नव्हतं। तर ही सबस्टॅन्शियल नेचरची चूक नसल्यामुळे ते जे केलेलं ॲक्सेप्ट केलेलं ते बरोबर आहे असं कोर्टाने धरलेलं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।